गुड इव्हनिंग. तर डिसायसिव्ह कॅन्डल कंडिशन सर्वांना क्लिअर असेल. डिसायसिव्ह कॅन्डल म्हणजे काय, तर मस्ट बी अ प्लेन आणि मस्ट बी अ नॉन इनसाइडर, या दोन्ही कंडिशन जी कॅन्डल सॅटिस्फाईड करते त्या कॅन्डलला आपण डिसायसिव्ह कॅन्डल म्हणतोय. आणि त्या टाइमला जे डिसायसिव्ह लेटेस्ट डिसायसिव्ह कॅन्डल जी असेल त्या कॅन्डलवर आपण आपलं कर्सर ठेवणार, तेव्हा जी इंडिकेटरची प्राइस येईल ती प्राइस आपल्याला नोट करायची असते. बरोबर आहे. तर एवढे पॉइंट आपण कव्हर केले होते. आता तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. आपण ऑलरेडी सांगितलं होतं की मार्केटचा ट्रेंड जर अप असेल, जसे की आपण कालचे एक्झाम्पल पण घेतलं होतं, परवाचं पण एक्झाम्पल घेतलं होतं, की सपोज दॅट मार्केटचा ट्रेंड अप आहे, मार्केट वरती वरती जात आहे, तर उद्याची मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायला आपण डिसायसिव्ह कॅन्डल कोणती घेणार आहोत, तर ग्रीन घेणार आहोत. जर मार्केट रायझिंग असेल, अप ट्रेंड असेल, तर ग्रीन डिसायसिव्ह कॅन्डलचा वापर करायचा. पुढे मार्केटमध्ये काय होणार आहे, जसं आपण काल बसलो होतो इथं आणि आज मार्केटमध्ये काय होईल ते शोधायचं होतं. त्यासाठी आपण कॅन्डल कोणती घेणार होतो, मार्केट फॉलिंग होतं, डाऊन मार्केट होतं, तर उद्या मार्केटमध्ये काय होईल ते आपण आयडेंटिफाय केलं, रेड डिसायसिव्ह कॅन्डल घेत होतो. सेम प्रोसेस आज पण मार्केट बघा, मी हे ऑलमोस्ट 9:30 या लेवल तुमच्या समोर अपडेट केल्या होत्या आणि एक्झॅक्टली आपल्या लेवल पासून मार्केटने डाऊन परत आलेलं आहे. इथून परत उद्यासाठी मार्केटची लेवल फाइंड आउट करायची आहे. आपण इथं बसलोय आणि उद्याच्या मार्केटचा ट्रेंड काय राहील, तर मार्केट खाली खाली जातंय. उद्याचा ट्रेंड ओळखायला कॅन्डल कोणती वापराल, ग्रीन की रेड? चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा. आता ते कसं करायचं ते आपल्याला पुढे बघायचंय. पण तुम्ही सांगायचे मला फटाफट, की कॅन्डल कोणती यूज कराल. परफेक्ट, 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 परफेक्ट. तर तो कन्सेप्ट क्लिअर असेल आय होप, की कधी आपल्याला ग्रीन कॅन्डल वापरायची आहे आणि कधी रेड कॅन्डल वापरायची आहे. ही प्रोसेस सर्वांना क्लिअर असेल. आता आपण इथं बसलोय आणि उद्याच्या मार्केटमध्ये उद्या 24 एप्रिलला मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं आहे? जसं आता आपण बघितलं, की लाईव्ह मार्केटमध्ये मार्केट जो गॅप डाऊन झालं, 200 पॉईंट मार्केट गॅप डाऊन झाला, तर रात्रीच्या लेवल आपण फाइंड आउट केल्या होत्या. आपली रात्रीची लेवल कोणती होती? ही होती बघा, की मार्केट जर फ्लॅट ओपन झाला असता किंवा थोडा वरती ओपन झाला असता, आपण तिथं सेलिंग केलं असतं, मार्केट खाली गेलं असतं, 500च्या वरती गेलं तर बाईंग करणार आहोत. पण मार्केट डिरेक्टली ओपनच 200 पॉईंट गॅप डाऊन झाला. 9:30 नंतर लेटेस्ट इंडिकेटरची व्हॅल्यू जी डिसायसिव्ह कॅन्डल तिचा वापर केला आणि मी नवीन लेवल मार्क करून घेतली. पण त्याच्यानंतर पुढे मार्केटमध्ये काय होणार आहे, म्हणजे काही लोकांना प्रश्न येतो, सर मार्केट जर गॅप अप झालं, गॅप डाऊन झालं, या लेवलला मार्केट नाही आलं, तर आपण सकाळी मॉर्निंगला एकदा लेवल अपडेट करतो. दिवसातून एकदा अपडेट करायचं जर खूप मोठं गॅप अप किंवा गॅप डाऊन झालं तर. ओके. तर ती लेवल अपडेट केली. आता ही लेवल दिवसभर वापरायची बघा. इथून मार्केट खाली आलं, परत त्या रेंजला आलं, परत मार्केट खाली आलं. मॅक्झिमम एका दिवसात 2 ट्रेड करायचे, तिसरा ट्रेड आपल्याला करायचा नाहीये. ही पूर्ण प्रोसेस आपण करतोय. आता आपल्याला करायचं आहे, की ऍक्च्युअल लेवल कॅल्क्युलेशन कसं करतोय ती प्रोसेस मला तुम्हाला आज एक्सप्लेन करायची आहे. तर आपण आता इथं बसलेलो आहे आणि उद्या 24 तारखेच्या मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे. तर मार्केटमध्ये उद्याची कॅल्क्युलेशन, उद्याचं रेंज कॅल्क्युलेट करायला डेट कोणती यूज कराल? पहिले आपण डेट फायनल करून घेऊ, की मला आज बसलोय आणि उद्याचा मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे. तर आपण डेट कोणती घेणार आहोत? तर रूल काय? अगदी सोपा आहे. नेक्स्ट डे, उद्याच्या वर्किंग डेला मार्केटमध्ये काय होईल हे मला आयडेंटिफाय करायचं असेल, तर डेट मी आजची घेणार. 10 तारखेच्या मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे. आपण डेट 9 तारीख घेणार. 15 तारखेच्या मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे. आपण आपला कॅल्क्युलेशनसाठी डेट 14 तारीख घेणार. मग तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये आलात किंवा मार्केटमध्ये तुम्ही आदल्या दिवशी, जसं आपण आता बसलोय आणि उद्याची लेवल फाइंड आउट करतोय, मी डेट आज 23 तारखेची घेऊन टाकेल. जसं आता इथं बघा 23 तारखेला मी लाईव्ह मार्केटमध्ये मार्केट गॅप डाऊन झाल्यामुळे मी थोडं लेवलमध्ये बदल केला, अपडेट केलं लेवल. तर 23 तारखेला मी लाईव्ह मार्केटमध्ये पण राहिलो, तरी मी कॅल्क्युलेशन डेट मात्र 22 ची ठेवणार. फक्त मी काय करेल, लेटेस्ट डिसायसिव्ह कॅन्डल जी मार्केटमध्ये गॅप डाऊन झाल्यानंतर बनली असेल, त्या कॅन्डलची व्हॅल्यू फक्त मी सिस्टमला प्रोव्हाईड करून देईल. म्हणजे लेटेस्ट लेवल माझ्याकडे होईल. म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये गॅप अप किंवा गॅप डाऊन नंतर कोणतीही डेट बदलायची गरज नाही आपल्याला. आपण आता बसलोय, उद्याच्या 24 तारखेच्या मार्केटचा ट्रेंड फाइंड आउट करायचा आहे. मी डेट घेणार 23 तारीख. सिंपल ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. आता एक्झॅक्टली लेवल आपण कुठं कॅल्क्युलेट करतो, काय प्रोसेस आहे, त्यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या वेबसाईटवर. ctacademy.co.in ही आपली वेबसाईट आहे. याच्यावर तुम्हाला यायचं आहे.
आणि वेबसाईट तुम्हाला मोबाईलवर पण वापरता येते, पूर्ण मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे, त्यामुळे त्याचे टेन्शन नाही येत. आपल्याला फक्त वेबसाईटवर येऊन इथं लॉग इनचं बटनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इनवर क्लिक कराल, आता प्रत्येकाला तुम्हाला लॉग इन आयडी पासवर्ड ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे. आता मी माझ्याकडे जे आहे तुम्ही इथं परत एकदा यूज करतोय. असं लॉग इन डिटेल्स तुमच्याकडे मी प्रोव्हाइड केलेली त्या लॉग इन डिटेल्सचा वापर करायचा आहे आणि लॉग इन करायचं. जसं आपण लॉग इन कराल, लॉग इन केल्या केल्या इंट्राडे ट्रेड फंडर तुमच्या समोर राहील. सध्या आपण इंट्राडेवर फोकस करतोय. तुम्हाला मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग पण करता येते, पोझिशनल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पण करता येते, त्या गोष्टी असतील. पण आता सध्या आपल्याला इंट्राडेवर फोकस करायचं. ठीक आहे, तर मी ही प्रोसेस स्टार्ट करतोय. आता आपल्याला काय करायचं बघा, की मला उद्याच्या मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे. मी कुठं कुठं करू शकतो, कोणत्या कोणत्या स्क्रिप्ट मध्ये करू शकतोय. आपण बीएससी मध्ये जेवढे लिस्टेड स्टॉक आहेत त्यांच्या करता येईल, एनएससी मध्ये जेवढे आहेत त्यांचं करता येईल, आणि एमसेक्स मध्ये कम्युनिटी मार्केटचं पण आपल्याला अनालिसिस करता येणार आहे. तर तिन्ही एक्शन मध्ये जे काही लिस्टेड स्क्रिप्ट असतील प्रत्येकाचा आपल्याला ट्रेंड आयडेंटिफाय करता येईल. आता मी एनएससी ला इथं सिलेक्ट करतोय. एनएससी मध्ये सेगमेंट इन्स्ट्रुमेंट कोणते आहेत? इक्विटी मार्केट आहे, फ्युचर मार्केट आहे. फ्युचर मध्ये इंडेक्स फ्युचर किंवा स्टॉक फ्युचर मध्ये आपल्याला करता येणार आहे. ऑप्शन इंडेक्स किंवा स्टॉक ऑप्शन स्टॉकचं करता येणार आहे. तर आपण एकदा मार्केटचा ट्रेंड ओळखायला सुरू कराल तर तुम्हाला प्रत्येक सेगमेंटचं कसं करायचं त्याच्या प्रॅक्टिस पण आपण पुढे घेणार आहोत. आतासाठी मी वन बाय वन इक्विटी मध्ये सुरुवात करतो, एक कॅल्क्युलेशन करतो. इक्विटी का सिलेक्ट करतो? कारण की इथं बघा आपण कोणती एक्सपायरी नाही आहे. मी स्पॉटच्या चार्टची अनालिसिस पहिले करतो. जर स्पॉट कळतोय तर याचाच वापर करून मी फ्युचर मध्ये पण ट्रेड करू शकतोय आणि याचाच वापर करून मी डिरेक्टली ऑप्शनला पण ट्रेड करू शकतो. अल्टिमेटली आपला पूर्ण फोकस आहे पहिला मार्केटचा, मला ट्रेंड कळायला पाहिजे. जसं आज तुम्ही बघितलं असेल की मार्केटने गॅप डाऊन झालं, आपण जी कालची पोझिशन कॅरी केली होती त्या पोझिशनला आपण प्रॉफिट बुक केला असेल. इथं जी मार्केटमध्ये गॅप डाऊन झाला तर आपण मॉर्निंगला काय केलं, पहिले सगळ्यात पहिले तर जो मार्केटचा ट्रेंड होता आपण आदल्या दिवशी जी सपोज 23 तारखेला आपण जो बियर कॉल स्प्रेड कॅरी केला तो होल्ड केला होता. आज मार्केटच्या गॅप डाऊनचं कव्हर करायला मार्केट ओपन झालं 9:15 वाजता मार्केट ओपन झालं. पहिल्या 2-3 मिनिटातच मी सांगितलं गॅप डाऊन झालेला आहे, आपल्याला चांगला प्रॉफिट चालू आहे, प्रॉफिट बुक करा. आणि इव्हन तो त्याचा स्क्रीनशॉट पण मी टाकला. तर जवळजवळ 8% पर्यंत आपला प्रॉफिट होता. 6 लॉटवर या तुम्ही, 1 लॉटने कराल तरी पण 4-5 रुपये तुम्हाला मिनिमम 1 लॉटवर प्रॉफिट राहणार आहे. तर अशा प्रकारे इथं चांगला प्रॉफिट आला. तर ही प्रोसेस आहे. हे ओव्हरनाईट कसं करायचं ते पुढे बघूया. पण ऍटलीस्ट इंट्राडेला आता मुद्दा काय की जेव्हा आपण लाईव्ह मार्केट इथे मी टायपिंग 24,400 समथिंग झालं होतं, मी म्हणून एडिट करून मेसेज टाकला होता. बियर पुट स्प्रेड होता, म्हणजे मार्केटमध्ये मला मंदी करायची आहे आणि तसंच मार्केटचा परत डाऊन ट्रेंड असेल तर मी काय केलं, बियर कॉल स्प्रेड घेतला. टायमिंग चेक करायचं आहे. ऑलमोस्ट 950च्या आसपास आपण हा ट्रेड करतोय. तर कारण काय, तर मार्केट इथून परत वरती आलं 950 दरम्यान बिलकुल माझ्या सेलिंग रेंज आणि ब्ल्यू लाईनचं जवळ मार्केट आहे. तर तो माझ्यासाठी सप्लाय एरिया आहे आणि तोच आपल्याला शिकायचा आहे. तुम्हाला या कंटिन्युअस मार्केटवरती इथं जर ट्रेड घेता आला तर हा प्रॉफिट तुमचा आहे. आणि हेच जर लर्निंग प्रोसेस इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही चेक करू शकता या लेवल मार्केट खाली आल्यानंतर नाहीये. तुम्ही जर ऑब्झर्व कराल तर तुम्हाला क्लिअरली दिसेल की ऑलमोस्ट 945 ला बँक निफ्टीची लेवल मी अपडेट केली आणि निफ्टीची तर मी 940 लाच केली होती. मार्केटने गॅपडाऊन केलं, आपला जो ओव्हरनाईट पोझिशन त्याचं प्रॉफिट बुक करून 940 ला मार्केट गॅपडाऊन झाल्यामुळे मी लेवल काय दिली तुम्हाला की मार्केट आहे आता आपल्याला इथून जर परत मार्केट पुलबॅक करतोय, ब्ल्यू लाईन 309च्या आसपास आहे, हे इंडिकेटर पण इथे या झोन मध्ये मार्केट आलं तर आपल्याला आपल्या मंदीचा ट्रेड करायचा आहे. तो ट्रेड आपण कंटिन्यू होल्ड करणार जोपर्यंत बाईंग रेंजच्या वरती जात नाही. जर इन केस एखाद्याच्या मनात हे वरती वरती निघालं आणि डायरेक्ट बायच्या वरती गेलं तर आपण लॉस घेणार. तेवढा लॉस घ्यायचा आहे, पण तुमचा लॉस जर 50 पॉईंट असेल तर प्रॉफिट 200 पॉईंटचा भेटतो तुम्हाला. तर याच्यामुळे रिस्क रिवॉर्ड रेशो खूप चांगला आहे. तुम्ही इकडे ट्रेड कराल तर कदाचित बघा, लक्षात घ्या, तुम्हाला चार्टवर पण दाखवतो. जर तुम्हाला पुलबॅकची सिस्टम अंडरस्टँड झाली, जर कोणी गॅपडाऊन बघून इकडे ट्रेड केला असेल ना, वरती गेला लॉस मोठा दिसेल, परत खाली आला परत तो पॅनिक होऊन जातो. आणि जेव्हा थोडावर प्रॉफिट येणार असेल ना, म्हणजे खूप मेहनत करून, पण तुम्ही जर थोडं थांबून घेतलं आणि प्रॉपर सप्लाय एरियात तुम्ही ट्रेड करतायत 950-955 दरम्यान आणि मग मार्केट खाली आहे तर तुम्ही ट्रेड मध्ये होल्ड करू शकताय, चांगला प्रॉफिट घेऊ शकताय. तर ज्या पद्धतीने आपण मार्केटमध्ये ट्रेड करतोय, हे जे तुम्हाला प्रोसेस तुमच्या समोर मी अपडेट केलं, इव्हन दो आपण ऑप्शन मध्ये पण बाईंग जे आपण करतोय
तर त्यात पण 952 ला मी पुट बाय करायला लावला की 24,250 चा पुट आपण बाय करू शकतो. त्याचे टार्गेट टॉप लॉस तुमच्या समोर आहे आणि मार्केट आज आरामात चांगल्या प्रकारे मुवमेंट आली तर प्रॉफिट पण आलं, त्याच्यानंतर त्याचे टॉप लॉस पण ट्रेल केले. सांगायचा उद्देश काय आहे की तुम्हाला पहिले मार्केटमध्ये हे जे स्पॉट अनालिसिस आहे, म्हणजे मी याचा वापर करून बघा ऑप्शन मध्ये हेज स्ट्रॅटेजी पण करून घेतली, ऑप्शन बाईंग पण करता येईल, इव्हन दो फ्युचर मध्ये पण ट्रेड करता येईल. आपल्याला फोकस काय करायचंय की तुम्ही जिकडे मार्केटमध्ये बसलेला आहात, तुम्हाला या जो निफ्टी 50 इंडेक्स जो आहे हा एक चार्ट आहे, या चार्टवर तुमची कमांड पाहिजे. जर तुम्हाला याचा ट्रेंड ओळखता येतोय, तुम्हाला कळतंय की या पॉइंटला आता मार्केट आपल्याला पुलबॅक एंड होतोय, आपण ट्रेड करायला पाहिजे. मग चॉईस आहे, तुमच्याकडे फंड किती आहे, 15-20 हजार रुपये कमी आहे, तुमच्याकडे 10-12-15 हजार रुपये आहे, ऑप्शन बाईंग कराल. थोडं डिसेंट फंड आहे तर आपण मार्केटमध्ये डेबिट स्प्रेड करू शकतोय. अजून थोडं चांगलं आहे, क्रेडिट स्प्रेड करता येतील आणि जर फंड चांगला आहे 1.5-2 लाख रुपये तर डायरेक्टली फ्युचरचा पण ट्रेड करता येणार आहे. तर ते वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहेत. पण पहिले मार्केट कुठं जाऊ शकतोय याचा तुम्हाला कंट्रोल असणं, याचा अंडरस्टँडिंग डेव्हलप करण्याची प्रोसेस आपण करतोय. तर या लेवल कशा अपडेट करायच्या ती पूर्ण प्रोसेस आपल्याला बघायची आहे. आता आपण बघितलं जसं की मी मार्केटमध्ये इथं बसलोय आणि 24 तारखेची प्लॅनिंग आपल्याला करायची. कसं करता येईल बघा, प्रोसेस चेक करायची आहे. तर त्यासाठी आपण जस्ट आपल्या सिस्टमवर आलो होतो. मी इन्स्ट्रुमेंट सिलेक्ट काय करेल तर सध्या स्पॉट अनालिसिस करायचं आहे. विदाऊट एक्सपायरी मला अनालिसिस करायची आहे. तुम्ही इक्विटी सिलेक्ट करतोय, स्पॉट सिलेक्ट करतोय. आता याच्यात इक्विटीमध्ये जेवढे पण लिस्टेड स्टॉक आहे, से एक्झाम्पल एचडीएफसी बँक कोणाला पाहिजे मी रोज पाठवतो बघा, तुम्हाला एचडीएफसी बँकेचा करता येईल. कोणी बोले की सर मला टीसीएसचं करायचं, टीसीएस करता येईल. तुम्ही अजून पाहिजे त्या स्टॉकचं एसबीआय करायचं, एसबीआय करू शकतायत. हवं त्या स्टॉकचं तुम्ही नाव टाका, त्याचं पण अनालिसिस करण्याची प्रोसेस आता मी निफ्टीचं जसं करून दाखवेल सेम पद्धतीने इंडिव्हिज्युअल स्टॉकचं पण तुम्हाला करता येणार आहे. आता सपोज जर आपण जस्ट आलो आणि मला निफ्टीचं पूर्ण मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे, निफ्टी 50 मी सिलेक्ट करतोय, निफ्टी 50 घेतला. फाईल नेम मध्ये काय टाकणार आपण, निफ्टी फॉर एक्झाम्पल उद्या 24 एप्रिलला मार्केटच्या ट्रेंड अनालिसिस आपल्याला करायचं आहे. मी तसं टाकून देतो, तुम्ही फाईल नेम काही पण टाका, तुमची मर्जी. इथं तुम्हाला काय लिहायचंय, तुम्ही काय कॅल्क्युलेशन करून याच्यात स्टोअर करतायत ते, जसं आपण एखाद्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये फाईल क्रिएट करतो तसं ती फाईल नेम टाकायची. तुम्हाला कळायला पाहिजे की आपण त्याच्यात काय कॅल्क्युलेशन ठेवलेलं आहे. तर तुमच्या चॉईसनुसार तुम्ही काही पण टाईप करू शकता. ठीक आहे. एंड डेटचा रूल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. काय करायचंय की आपण आता बसलोय आणि उद्याच्या मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे 24 तारखेच्या ऍडव्हान्स मध्ये. तर मी आजची डेट घेणार 23 तारीख आणि जस्ट गेट डेटावर क्लिक करणार. जसा गेट डेटावर क्लिक करतोय, डेटा लोड झाला तुमच्या समोर आहे. आता बघा, मी तुम्हाला जर सांगितलं की मार्केटचा ट्रेंड डाऊन असेल तर आपल्याला रेड कॅन्डल वापरायची आहे, मार्केटचा ट्रेंड अप असेल तर आपल्याला ग्रीन कॅन्डल वापरायची आहे. ते तुम्हाला चार्टवर पण मी थोडं सांगितलंच आहे, पण तरी अगदीच नवीन लोक आहेत, सर एखाद्या वेळेस मार्केट फ्लॅट आहे, कन्फ्युजन मला कळत नाहीये कधी रेड किंवा ग्रीन वापरायची आहे, तर त्यांच्यासाठी अजून मी थोडंसं इझी केलेलं आहे की तुम्ही जसं गेट डेटावर क्लिक कराल, लेटेस्ट आजच्या 3:30 नंतरची मार्केटची क्लोजिंग इथं आलेली आहे. तुम्हाला चेक काय करायचं, स्विंग काय लिहून आलेला इथं चेक करा. इथं तुम्हाला दिसेल स्विंग इक्वल टू हाय. याचा अर्थ काय की मार्केट 24,000 ही प्राइस पण इथे लिहून येते, प्राइस तुम्हाला जास्त मॅटर करत नाही, फक्त हाय लक्षात घ्या. काय सांगतोय मार्केट, 24,601 चा मार्केटने आता 2-3 दिवसात कधीतरी हाय केला असेल आणि तिथून मार्केट आजची क्लोजिंग कुठे आहे 24,156. म्हणजे इथून मार्केट इथपर्यंत आलं म्हणजे मार्केट पडताना दिसते ना. हायेस्ट पॉइंट पासून मार्केट आता करंट आजची क्लोजिंग जी आहे 24,156, म्हणजे मार्केट डाऊन मध्ये आहे. तर तुम्ही मला सांगा, स्विंग इक्वल टू हाय 24,601 पासून मार्केट 24,156 ला पोहोचलंय, तर मग मार्केट फॉलिंग आहे का रायझिंग आहे, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. मग तुम्ही कॅन्डल रेड वापराल का ग्रीन वापराल कॅल्क्युलेशन करायला. म्हणजे इव्हन दो मार्केटचा विदाऊट चार्ट बघता तुम्हाला इथं दिसेल स्विंग इक्वल टू हाय आला ना, तर उद्याचं कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला कॅन्डल रेडच वापरायचे. जर आपल्याला सपोज इथं मार्केटमध्ये तुम्हाला आपण गेट डेटा केला, आपण बसलो गेट डेटा केला, रोजची डेट घेणार, डेटा आपण घेणार, आपल्याला इथं स्विंग इक्वल टू लो आला, याचा अर्थ इथं लोची काहीतरी प्राइस येईल ज्या मार्केटने लो केला असेल आणि तिथून मार्केटने वरती क्लोज केलं असेल. जर स्विंग इक्वल टू लो आला म्हणजे मार्केट रायझिंग आहे, मार्केट वरती जात आहे. जर तुम्हाला इथं लो लिहून आलाय
तर तुम्हाला ग्रीन कॅन्डल कन्सिडर करायचा आहे मार्केटचा ट्रेंड फाइंड आउट करायला. जरा हाय लिहून आलं तर तुम्हाला कन्सिडर करायचं रेड कॅन्डल. हा पॉइंट क्लिअर आहे का सर्वांना आता? म्हणजे अगदी सोपं इझी आता. म्हणजे तुम्हाला थोडंसं पहिले मी सांगितलं चार्ट बघून तर कळतं, पण अजिबात कन्फ्युजन नकोय. स्विंग इक्वल टू हाय असेल म्हणजे मला कॅल्क्युलेशन करायला मार्केटमध्ये जी कॅन्डल वापरायची आहे ती रेड डिसायसिव्ह कॅन्डल वापरायची आहे. आणि स्विंग इक्वल टू लो असेल तर मला ग्रीन डिसायसिव्ह कॅन्डल वापरायची. जमेल सर्वांना आता? येस और नो? परफेक्ट. ठीक आहे. आता मला सांगायचं प्रोसेस बघा, लक्षात घ्या. आपण इथं बसलोय, स्विंग इक्वल टू हाय आलेला आहे, कॅन्डल आपल्याला रेड वापरायची. आपण जस्ट चार्टवर जाणार. ओके. आता जेव्हा मला हाय आलेला आहे मार्केट, म्हणजे वरून मार्केट खाली खाली तर लोएस्ट पॉइंट सर्च करायचा. आता मार्केट डे लोला मी इथं सपोज कन्सिडर करतोय. इथून मला मार्केटमध्ये उद्या काय होईल ते शोधायचं आहे. तर मी लोएस्ट पासून सुरू करणार. लास्ट कॅन्डल जी काही असेल लोएस्ट किंवा लास्ट असेल किंवा ज्या कॅन्डलने लो केलेला ती कॅन्डल मला बघायची. ठीक आहे. तर मी लोएस्ट पासून स्टार्ट केलेलं आहे. आता या कॅन्डलला मी लो जर कन्सिडर करतो आजचा डे लो, तर ही जी कॅन्डल आहे ज्या कॅन्डलवर माझा कर्सर आहे ही डिसाइसिव्ह आहे का पहिले तेवढं सांगा. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. ही कॅन्डल डिसाइसिव्ह आहे का? सगळ्यात शेवटची लेटेस्ट कॅन्डल जी असेल किंवा ज्या कॅन्डलने आज लो केलेला ती कॅन्डल. येस, ही डिसाइसिव्ह आहे का? पहिले चेक करायचं ओपन हाय लो. तिन्ही पैकी दोन व्हॅल्यू सेम असतील तरच ती प्लेन राहील. नाहीये तर संपला. आपल्याला कळतंय की मार्केटने लो पासून सुरू डोजी सोडून दिला. अजून मागे गेलो. येस, 3:20 कॅन्डल डिसाइसिव्ह आहे का? फटाफट रिप्लाय करा म्हणजे टाइम वाचेल आपला. यस, नाही आहे, बरोबर आहे. अजून मागे जाऊया. येस, ही डिसाइसिव्ह कॅन्डल आहे का? पहिली डिसाइसिव्ह कॅन्डल भेटते. फर्स्ट कॅन्डल जी आहे ती लेटेस्ट डिसाइसिव्ह कॅन्डल भेटते बघा. प्लेन आहे, ओपन आणि हाय सेम आहे. रेड वाली पाहिजे होती मला म्हणून. ओके. आता अजून मागे गेलो. आपल्याला सेकंड पाहिजे ना, एक भेटली. आता ही आहे का बघा. बॅक टू बॅक बसू द्या की काय असतं, लो पासून आपल्याला सेकंड कॅन्डल पर्यंत जायचं. कारण की एकापेक्षा जास्त डिसाइसिव्ह राहतील पण खूप मागे जायची गरज नाहीये. दुसऱ्या कॅन्डल पर्यंत मागे जायचं आहे. ही आहे का? नाहीये. एक भेटलेली आपल्याला ऑलरेडी बघा. 3:15 एक भेटलीये. अजून एक पाहिजे. ओके, नाहीये. बोला, ही आहे का? नाही. ही आहे का? डिसाइसिव्ह आहे का? बघा, मला दाखवायचं काय तुम्हाला लक्षात घ्या. डिसाइसिव्ह आहे ही कॅन्डल. पण आपल्याला कॅन्डल कोणती पाहिजे आज? मार्केटमध्ये स्विंग इक्वल टू हाय आला. आपला रेड कॅन्डल पाहिजे. ग्रीन कॅन्डल तुम्ही सर्च करताना कदाचित तुम्हाला ग्रीन कॅन्डल भेटून जाईल. पण ग्रीन कन्सिडर नाही करायचे कारण की मार्केट फॉलिंग आहे. ग्रीनला पण इग्नोर करायचं आता. ओके. तर जेवढ्या पण या ग्रीन कॅन्डल आहे त्याच्यावर विचार पण नाही करायचा आहे. ते डोजी आहे का प्लेन आहे का काही मॅटर करत नाहीये. जर मला रेडच कॅन्डल पाहिजे तर ग्रीनवर मी अजिबात अनालिसिस पण नाही करणार. तर डिसाइसिव्ह एक भेटली मला. ही रेड होती, डोजी आहे, सोडून दिला. या ग्रीन आहे, सोडून दिल्या, काही मॅटर नाहीये. ही वरती खाली डोजी दिसते, तिला सोडून दिला. बोला, ही आहे का डिसाइसिव्ह? समजलं आता? अगदी सिंपल. लो पासून मार्केट जर रेड कॅन्डल मला पाहिजे तर डे लो ला यायचं. लो पासून मी मागे मागे जाणार आणि दुसऱ्या कॅन्डलवर मी कर्सर ठेवणार. 24,224.60 हे जे आपलं ट्रेड फंडर इंडिकेटरची प्रोसेस आहे ती सेटिंग आहे. ती सेटिंग तुम्हाला दिसते का? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचे. त्याची व्हॅल्यू तुम्हाला रीड करता येते का? जर व्हॅल्यू दिसत असेल सेकंड लो पासून सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डलवर मी कर्सर ठेवतोय. त्या टायमाला आपण जी प्रोसेस सांगतोय त्या इंडिकेटरची प्राइस व्हॅल्यू काय दिसते तेवढी व्हॅल्यू चार्ट बॉक्स मध्ये अप्लाय करायची. बरोबर, 24,224.60. एवढं जर तुम्हाला डोकं लावायचंय रोज की मार्केटमध्ये हाय आला, लो पासून सेकंड रेड कॅन्डल घ्यायची डिसाइसिव्ह वाली. जर लो आला
मार्केट वरती वरती जाते, ग्रीन कॅन्डल वापरायची आहे, तर हाय पासून दुसरी कॅन्डल घ्यायची आहे. तेव्हा इंडिकेटर काय प्राइस नोट करतोय तेवढी प्राइस नोट करायची. एवढं जमेल आय थिंक सो प्रत्येकाला. जर तुम्हाला ही प्राइस भेटते 24,000 टू 24.60, आपल्याला या प्राइसचं काय करायचंय, तर ही जी प्राइस आहे ती प्राइस फक्त आपल्याला टाकायची आपल्या सिस्टम मध्ये 24,224.60 या स्विंगच्या व्हॅल्यू मध्ये टाकून द्यायचे. तुम्हाला बाकी काहीच करायचं नाही. आता स्विंग इक्वल टू हाय होता, मार्केट खाली जात होतं, रेड डिसायसिव्ह कॅन्डलच्या इंडिकेटरची व्हॅल्यू मी इथं प्लेस केली, कॅल्क्युलेट वर क्लिक करतोय. आता करंटली ऑलरेडी मार्केट डाऊन आहे, फॉलिंग आहे माहिती आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेशन केलेलं आहे आपण मार्केटमध्ये, आपल्याला काय माहिती आहे, ऑलरेडी करंट मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे. मला काय माहिती पाहिजे की इथून जर मार्केट वरती आला तर पुलबॅक कुठपर्यंत करेल ते पाहिजे, म्हणजे मला ट्रेड करता येईल. आणि जर मार्केट वरतीच गेला तर मार्केट बाईंग मध्ये कधी जाणार आहे, मार्केट ट्रेंड रिव्हर्स कधी करणार आहे, या दोन्ही गोष्टी पाहिजे. पुलबॅक एरिया पाहिजे, ट्रेड कुठं करायचं ते डिसिजन पाहिजे. आणि महत्वाचं काय की हा डाऊन ट्रेड आहे, मी कुठेही ट्रेड घेतला मी होल्ड करेल. पण जर मार्केट माझ्या बाईंगच्या वरती गेला तर माझ्या ट्रेड मधून मी एक्झिट करेल. मग मी आता इथं ट्रेड करू दे तरी मी एक्झिट करेल, किंवा 2 दिवसापासून मार्केट कंटिन्यूस खाली जातोय, आपण इकडं पण ट्रेड घेतलाय, या ट्रेड पासून आपण बघा कालमध्ये 22 तारखेला ऑलमोस्ट आपण या कॅन्डलला आपण सेल केलं. कालच्या पण तुम्ही व्हिडिओ बघा, चेक करता येईल तुम्हाला. तर 10:50 ला आपण इकडून सेल केला, कंटिन्युअस मार्केट खाली आहे, गॅप डाऊन झाला, तुम्ही प्रॉफिट बुक केला, परत पुलबॅक झाला, इथं परत ट्रेड घेतला, परत मार्केट खाली आहे. मी हे कंटिन्युअस कधी करेल, जसं मी काल तुम्हाला मार्केटचं स्ट्रक्चर सांगितलं की मार्केट परत खाली येतोय, थोडा पुलबॅक करतो, परत खाली येतोय, परत पुलबॅक करतो, परत खाली आहे. पण एक टाइम येईल की मार्केटचं स्ट्रक्चर चेंज होऊन जाईल, मार्केट वरती जाईल, थोडस खाली येईल, परत वरती जाणार. तर ते कळेल कसं आपल्याला ऍडव्हान्स मध्ये, कारण चार्ट बनल्यानंतर तर कळत आहे, आपल्याला ऍडव्हान्स मध्ये कळायचं आहे. तर ती प्रोसेस तुमच्या समोर आपण इथं बसलेलो आहोत. जर मार्केटचं स्ट्रक्चर शिफ्ट करायचं असेल तर मिनिमम मार्केटने कुठं जायला पाहिजे, आजच्या डेटला मार्केट आहे सपोज ज्या रेटला मार्केटने क्लोजिंग केलेली आहे 173 170च्या आसपास मार्केट क्लोज आहे. उद्या सकाळी मार्केट थोडंफार वरती आलं 40-50 पॉईंट वगैरे पुलबॅक एरिया मी दाखवेल तुम्हाला कसं करायचंय. पण ही जी बाईंग प्राइस आहे बघा 24,260 59 पॉईंट समथिंग 60 बोलतोय, तर 24,272 ही रेंज आहे. या झोनच्या वरती जर मार्केट 5 मिनिटं टिकलं तर समजून घ्यायचं की मार्केटचा जो स्ट्रक्चर डाऊन ट्रेंडचा आहे तो मार्केट शिफ्ट करेल आणि मार्केट अप ट्रेंड मध्ये जाईल. म्हणजे आता मार्केट जिथं आहे इथून मार्केट वरती वरती येत आहे. से एक्झाम्पल 200 आलं, आपण ही 24,224 ची व्हॅल्यू आली तिथपर्यंत आलं, मी मार्केटचा ट्रेंड डाऊन कन्सिडर करेल. या सेलिंग एरियात तर सेलिंग करायचंच आहे. पण इन केस कोणत्याही कारणास्तव इम्पॉर्टंट पॉईंट नोट काय करायचंय, जो मार्केटचा ट्रेंड चालू आहे डाऊन डाऊन आहे, मार्केट अप ट्रेंड मध्ये कधी शिफ्ट होणार, मार्केटचा ट्रेंड अप झाला, आता मार्केट वरती जाऊन थोडा पुलबॅक करेल, परत वरती जाईल, म्हणजे बाय ऑन डिप्स आपण कधी सुरू करणार. आता सध्या आपण काय करतोय, सेल ऑन रॅली करतोय. मार्केट जेव्हा जेव्हा आता 2 दिवसापासून आपण काय करतोय की जेव्हा पण मार्केट खाली येऊन वरती येतोय आपण सेल मारतोय, आपण पुट घेतोय. जेव्हा पण मार्केट वरती येतोय आपण पुट घेतोय, मार्केट खाली जातोय. पण उद्या जर मार्केट 24,260 272 या प्राइसला जर मार्केटने क्रॉस केलं, सपोज सकाळी सकाळी मार्केट ओपन झालं आणि 24,300च्या आसपास मार्केट पहिल्या 15-20 मिनिटं मार्केट राहिलं आणि 24,300 चालू आहे, मग मी मार्केटमध्ये सेलिंग नाही करणार किंवा मी पुट बाय नाही करणार. मग मार्केट जेव्हा खाली येईल तेव्हा मी कॉल बाय करायला सुरुवात करून टाकेल. का तर या प्राइसचा वरती बाईंग रेंजच्या वरती मार्केट गेलं, याचा अर्थ मार्केट जे 2 दिवसापासून डाऊन ट्रेंड करतोय तो ट्रेंड मार्केटने रिव्हर्स केलेला आहे आणि मार्केटचा ट्रेंड अप येणार आहे, अप स्टार्ट झालेला आहे, असं त्याचे मिनिंग असतं. तर आपली बाईंग रेंज काय उद्यासाठी 24,260 272 किंवा 73. मी 2 मिनिटासाठी त्या लाईन ड्रॉ करतो, म्हणजे तुम्हाला थोडंसं अंडरस्टँडिंगला अजून इझी पडेल. ओके, लाईन कशा ड्रॉ करायच्या बघा, या ऑलरेडी असतात, तुम्ही घेऊ शकतायत, कुठून घ्यायचे ते पण दाखवतो मी. मी ऑलरेडी यूज करतोय म्हणून मी त्याला
कॉपी के म्हणजे स्प्लिट करून डबल करून टाकलं मी त्याला. ओके. आणि मी त्याला ड्रॅग केलं. ड्रॅग करून मी लॉक केला. आता मी त्याला प्राइस सेट नाही केलेली हा. माझी प्राइस काय मार्केटची म्हणजे मी रॅन्डमली आता एक्झाम्पल अजून 2 मिनिटं मी त्यांना थोडंसं डिस्टर्ब करतो म्हणजे तुम्हाला कळेल. मी इकडे कुठे ठेवून देतो. ठीक आहे. असं रॅन्डमली मी जस्ट लावून दिले लाईन. पण मला काय पाहिजे, की मला एक्झॅक्टली ट्रेंड रिव्हर्स कुठे होईल तिथं पाहिजे. तर आपला बाईंग रेंज काय बघा 24 260 273. मी काय करेल ही जी बाईंग लाईन आपली हिला डबल क्लिक करतोय जी आता सध्या 209 ला आहे पण मला पाहिजे किती 272 किंवा 73 ला पाहिजे हायेस्ट माझ्या बाईंग रेंज आहे 24 272 मी टाईप केलं कोऑर्डिनेट्स चेंज करतो त्याचे फक्त मी 24,260 ओके त्याच्या टेक्स्ट मध्ये मी गेलो आणि ही तर जी आजची बाईंग रेंज दिसते माझी तिला मी अपडेट करून देतो 260 करतोय आणि 273 करतोय प्राइस तुमच्या समोर आहे आता मार्केट इथं आहे इथून मार्केट असं वरती वरती येतंय मला फरक पडत नाहीये जोपर्यंत बाईंग रेंजचा खाली आहे तोपर्यंत माझा जो ट्रेड आहे तो मी कंटिन्यू करेल पण जर मार्केट या बाईंग रेंजच्या वरती गेलं 5 मिनिटाची कॅन्डल मार्केटने वरती क्लोज केली तर मग मात्र मी मार्केटचा ट्रेंड अप कन्सिडर करेल हा पहिला पॉइंट तुम्हाला नोट करायचा आहे म्हणजे मार्केटमध्ये जो ट्रेंड चालू आहे आपण कधी कधी काय करतो लॉसेस मध्ये मोठे मोठे थांबत राहतो आपण ट्रेड घेतो तुम्ही इथं कुठेही ट्रेड घेऊ शकता इकडं इकडं कुठं ना कुठं तुमचा ट्रेड होणारच आहे पण महत्वाची गोष्ट काय की मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये प्रॉफिट मध्ये जे काही तुमचे टार्गेट कसे ठरवायचे ते पुढे बघूया पण जर मार्केट रिव्हर्स झालं आता सपोज मी इकडं आता ज्या रेटला तिथं मी ट्रेड घेतला मार्केट वरती येतं मी घाबरणार नाही कधीपर्यंत जोपर्यंत बाईंगच्या वरती जात नाही पण एकदा जर मार्केट या बाईंगच्या वरती जर उद्या सकाळी मार्केट या अशा प्रकारे मार्केटची क्लोजिंग झाली तर मग मात्र मी मार्केटचा ट्रेंड अप कन्सिडर करेल मग तिथून मार्केट थोडं खाली पण आलं ना तर मी सांगेल की ट्रेंड अप आहे हा पुलबॅक आहे इकडं जर कोणाला नवीन ट्रेड घ्यायचे असेल तर बाय करा अल्टिमेटली मार्केट वरती जाणार आहे याला आपण म्हणतो बाय ऑन डिप राहील तर अशा प्रकारचे ते स्ट्रक्चर शिफ्ट होणार आहे मार्केटमध्ये तर आपण इथं बसलेलो आहोत मुद्दा काय आता की रॅन्डमली तुम्ही ट्रेड कुठं पण करू शकता त्याला वादच नाही ट्रेंड मध्ये पण आपल्याला काय पाहिजे की जसं आपण आज बघा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर एक्झॅक्टली आपण ट्रेड कधी घेतला जेव्हा मार्केट इथं होतं या झोन मध्ये आलं तेव्हा ट्रेड घेतला का त्याचं कारण काय आपण बघा डिसाइसिव्ह कॅन्डल जी घेतली फर्स्ट आणि सेकंड तिथं चार्ट वर दिसते तुम्हाला डिसाइसिव्ह कॅन्डल वर कर्सर असल्यावर आपली व्हॅल्यू काय जी लेटेस्ट डिसाइसिव्ह कॅन्डल तुमच्यासाठी ती व्हॅल्यू आहे 24,224.60 त्याच व्हॅल्यूचा वापर करून तुम्ही इथं व्हॅल्यू प्लेस करी कॅल्क्युलेशन केलेलं आहे तर ती जी प्राइस आहे ना ती मी ऍज अ ब्ल्यू लाईन मार्क करतो कधी पण डिसाइसिव्ह आपली इंडिकेटर कॅन्डल जी असते त्याची इंडिकेटरची व्हॅल्यू जी आहे 24,224.60 आहे 0.60 आपण 25 करूया लागल्यास ओके सॉरी तर 24,225 राऊंड अप केलेलं मी ही प्राइस झाली आता हे या ब्ल्यू लाईनने काय सांगितलं आपल्याला की मार्केट सध्या करंटली इकडे आहे ओके इथून मार्केट जर वरती वरती येत आहे तर मी कोणत्या झोन मध्ये वाट बघेल हे जे इंडिकेटरची इथं प्राइस म्हणजे तुम्हाला मी सेलिंग रेंज पण दाखवणार आहे पण बेस्ट टाइम बघा लक्षात घ्या असं काहीतरी राहील इथं तर या एरियात या ब्ल्यू लाईनच्या आसपास 5-10 पॉईंट खालीवरती कुठं पण मार्केट एक्झॅक्टली तिथे थांबणार नाही 230 235 215 राहू शकतोय तर इथं मार्केट हे असं वरती वरती आलं आणि बघा जसे बघा हे असं कंटिन्युअस वरती येतं मार्केट आणि आल्यानंतर काय करतं या प्लेन कॅन्डल ज्या आहेत ना त्या प्लेन कॅन्डल बंद होतात आणि इथं डोजी बनायला सुरू होतं बघा इथं डोजी बनते बघा या 2-3 कॅन्डल मार्केटने इथं डोजी बनवल्या आज म्हणजे काय की मार्केट वरती आलं आणि जसं इथं या एरियामध्ये या झोन मध्ये मार्केटने जसं डोजी कॅन्डल बनायला सुरुवात केली समजून घ्यायचं की हा मार्केटने इथं पुलबॅक पर्यंत आलेला आहे डोजी कॅन्डल बनतायत आपण इथं ट्रेड करायचं आहे मार्केट इकडून खाली जाऊ शकतो तुम्हाला हे व्हिज्युअलाइज करायचं आहे तुम्हाला हे जेव्हा कळेल तेव्हा तुम्ही ट्रेड सक्सेसफुल ट्रेडर बनणार आहात कारण की मार्केट हे असं खाली पडल्यानंतर मला इकडं ट्रेड घेतला असता पुट बाय केला असता कसा प्रॉफिट आला असता हे बोलणं सगळं सोपं आहे खूप भारी वाटतं आपल्याला तेच शिकायचं तुम्ही 3-4 दिवसापासून बघतायत की ही जो प्रोसेस आपण करतोय की मार्केट एक दिवस असं येईल की आपण इथं ट्रेड घेणार थोडंफार मार्केट खाली येईल आणि मार्केट वरती गेलं तर घाबरायचं काय वरती जर मार्केट असं गेलं
या बाईंग रेंजच्या वरती जर मार्केट क्लोज झालं तर मी लॉस घेऊन निघेल. पण ते होणार किती दिवस आहे? जर मार्केट कोणतंही मार्केट पकडून घ्या, तुम्ही जाऊन चेक करायचं आहे की मार्केट जर 10 दिवस मुवमेंट करत असेल तर 10 दिवसात 2-3 दिवस खाली जातो, 2-3 दिवस वरती जातो, म्हणजे ट्रेंड कधी करेल? 1 किंवा 2 दिवस तर मार्केट रिव्हर्स होणार आहे ना. बाकीचे दिवस तर मार्केट पुल बॅक करेल आणि मार्केटला ट्रेंड कंटिन्यू करावं लागेल. एक दिवस जाईल 3, 4, 5 दिवसात कधीतरी, की ज्या दिवशी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट करेल. आता ते स्ट्रक्चर जर डायरेक्टली ओपनिंगला गॅप अप मध्ये झालं तर आपण निगेटिव्ह ट्रेड करायची पण गरज नाहीये. मार्केट वरती गेला तिथं पण टॉप लॉस जाणार नाहीये. हा, असं झालं किंवा मार्केट आपण होतो लाईव्ह मध्ये, इथं थोडं मार्केटने प्ले केला, मार्केट खाली जाणार होतं पण पूर्ण खाली नाही गेलं, तुम्ही प्रॉफिट नाही बुक केला इंट्राडेला, म्हणजे चान्सच नाही भेटला आणि मार्केट वरती निघून गेलं, तो दिवस येतो तो आपल्या लॉसचा दिवस होतो. म्हणजे लक्षात घ्यायचंय की तुम्हाला हे त्याच्याने कॉन्फिडन्स येणार आहे. मी का बोलतो, लोक फक्त प्रॉफिट प्रॉफिट डिस्कस करतायत. माइंड मध्ये क्लिअर ठेवायचं आहे की मला लॉस येण्याची प्रोबॅबिलिटी काय, आणि नॉर्मल स्ट्रक्चर आहे. कोणताही मार्केटचा ट्रेंड असेल तर पुलबॅक जर मार्केट 5 वेळेस करत असेल तर 6व्या वेळेस मार्केट ट्रेंड रिव्हर्स करेल. तर प्रॉब्लेम काय मग आपल्याला, की आपण जर 5 वेळेस चांगला एंट्री पॉईंट भेटतोय आणि एकदा तिथून मार्केट रिव्हर्स होईल तर चांगला आहे, तुम्ही चांगला प्रॉफिट कमवणार मार्केटमध्ये. ही प्रोसेस आहे. हे झोन मार्क करायची प्रोसेस स्टार्ट करायची आहे. तर ही ही लाईन कशी मी ड्रॉ केलेली आहे, ब्ल्यू लाईन मी ड्रॉ कशी केलेली आहे, तुम्हाला जो मी डिसायसिव्ह कॅन्डलचा कन्सेप्ट सांगितला की जो काही लेटेस्ट मार्केटचा स्विंग असेल तिथून मार्केट जेव्हा पुलबॅक करायला येतोय, असं पुलबॅक करतोय, तर मी काय करेल, लेटेस्ट डिसायसिव्ह कॅन्डल जी त्या लाईनला मी मार्क करून टाकेल. डिसायसिव्ह लेटेस्ट सेकंड डिसायसिव्ह कॅन्डलची जी व्हॅल्यू असेल तिथपर्यंत मार्केट इथून वरती पुलबॅक करतो, हे लक्षात घ्यायचं आहे. ते तुम्हाला चार्टवर पण करता येतो, चार्टवर पण ती व्हॅल्यू भेटते. म्हणजे ऍटलिस्ट पुलबॅक कधी, मी ट्रेड कधी करायला पाहिजे, ती प्रोसेस तुमच्याकडे राहणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला मार्केटमध्ये पुलबॅक एरिया मार्क करता येणार आहे. आता मार्केट इथून वरती आलं, पुलबॅक करा. मी जर उद्या सपोज आलं, उद्या सकाळी मार्केट जर वरती गॅपअप झालं 50-100 पॉईंट, 70-80 पॉईंट, आणि या ब्ल्यू लाईनच्या आसपास मार्केट 220, 230, 240 चालू आहे, मी सरळ मार्केटमध्ये पुट घेणार आणि जोपर्यंत 260, 273 खाली आहे तोपर्यंत मी तो पुट होल्ड करेल. आणि जर मार्केट 260, 273 वरती क्लोज होऊन गेलं, 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली, 275, 80 काही पण असू द्या, तर जो पुट घेतलाय त्या पुट मध्ये लॉस घेऊन टाकेल. मग 50 पॉईंटच्या मार्केटच्या ही स्पॉटच्या 50 पॉईंट, याच्या अर्थ ऑप्शन मध्ये तुम्ही एटीएम पण घेतलं तरी 25 पॉईंट लॉस होणार तुम्हाला, खूप मोठा लॉस होणार नाहीये. म्हणजे लक्षात घ्यायचंय की तुम्हाला रिस्क कमी राहणार आहे. पण कधी रिस्क कमी असते, जर तुम्ही प्रॉपर पुलबॅक नंतर ट्रेड घेतला, तुम्ही इकडे ट्रेड घेतला आणि मार्केट उलट वाट बघत बसले, तर मग तुम्ही 200 पॉईंट, 100 पॉईंट वाट बघणार आणि प्रॉफिट मात्र 20 पॉईंट घेणार, तर मग प्रॉफिट नाही येणार आहे. आपल्याला काय करायचं, आपण सक्सेसफुल ट्रेडर का बनतोय, आपण इथं ट्रेड घेतोय रिस्क 25 पॉईंट, 30 पॉईंट ऑप्शन मध्ये जर बोलला तर, आणि स्पॉट मध्ये 50 पॉईंटची आहे. आणि मार्केट इथून जेव्हा 290, 300 पासून जेव्हा मार्केट सपोज तुमच्यासाठी खाली येतो 150 ला, 150 पॉईंट मार्केट खाली आलेला आहे आणि रिस्क 50 पॉईंटची, 1:2, 1:3, 1:1, याला कंटिन्यू पण करू शकतो आपण, जसं आपण काल कंटिन्यू ट्रेड केला होता. या प्रोसेसनुसार तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि ती प्रोसेस आपल्याला इथं फोकस करायची आहे. या बघा, आता ही आपण लाईन कशा मार्क केल्या, बाईंग रेंज, पहिले डिसायसिव्ह कॅन्डलचा वापर केला, कॅल्क्युलेशन झालेलं आहे. आता मी सेलिंग रेंज पण एकदा मार्क करून देतो तुम्हाला. ओके, मार्केट ट्रेंड कंटिन्यू आहे, जो जरा असं पुलबॅक नाही झाला, माझा ट्रेड मिस नको व्हायला वगैरे वगैरे, तर 24, 190, 176, म्हणजे मार्केट काय, जर खूपच घाई आहे आपल्याला तर 24, 190, सध्या तिथं तोच झोन आहे आपल्याला, 24, 176. ओके, तर मार्केट या सेलिंग रेंज मध्ये आपल्याला ट्रेड करता येईल, करायला काय हरकत नाही. मी तुम्हाला आता पुढे पॅटर्न शिकवणार. कधी कधी तुम्हाला वाटेल ना की सर मार्केट या पुलबॅक पॉईंट आपण सांगतो तिथं ट्रेड करायचं बेटर आहे, पुलबॅक होतोय म्हणून बेटर आहे, पण कधी कधी बघा मार्केट एकदम सेंटिमेंट एका बाजूला मार्केट चालत असतं, 2-5 कॅन्डल येतात परत जोरात खाली पडतंय, मग तेव्हा ट्रेड मिस नको व्हायला. म्हणून ते ट्रेड कसे आपल्याला कळेल की मार्केट पुलबॅक करणारच नाहीये, डायरेक्ट मार्केट खाली खालीच जाणार आहे, हे कसं कळेल, ते आपल्याला पुढच्या सेशन मध्ये बघायचं आहे. या लाईन कशा मार्क करायचं, मी कॅल्क्युलेशन कसं करायचं, तेवढे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवलं. आता एक्झॅक्टली लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करताना मार्केट पुलबॅक झोन मध्ये येईल का आपल्याला सेलिंग रेंज मध्ये ट्रेड करून घ्यायचं आहे, मार्केटमध्ये मोमेंटम आहे, या दोघांचा फरक पण ओळखता येतो, ते ओळखण्याची प्रोसेस पण मी नेक्स्ट लेक्चर मध्ये करणार आहे. ही प्रोसेस आहे, मी स्विंग इक्वल टू लो होता, मार्केट हाय होता,
तर एक कॅल्क्युलेशन केलं. एक कॅल्क्युलेशन मी लोचं पण करून दाखवतो. जसं एक्झाम्पल आपण इथं बसलो होतो. सपोज तुम्ही 21 तारखेला आहात आणि तुम्हाला 22 तारखेच्या मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे. तर 22 तारखेच्या मार्केटचा ट्रेंड ओळखायला डेट कोणती घ्याल? चार्ट बॉक्समध्ये रिप्लाय करायचं. फटाफट डेट सांगायची आहे, म्हणजे मग आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेशन करण्याची प्रोसेस क्लिअर होऊन जाईल. येस, डेट कोणती घ्यायची आहे? 21. परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. मी काय करतोय, जस्ट इथं आलो. हे कॅल्क्युलेशन आपलं उद्यासाठी बघा. आता याच्यात तुम्हाला इथं हे पण दिसतील बघा. तुम्ही जेव्हा हे कॅल्क्युलेशन कराल, तर मी जर इकडे ट्रेड घेतला, तर मी प्रॉफिट बुकिंगचे मेसेज कसे टाकतो, तर तुम्हाला कुठं प्रॉफिट बुक करायचं आहे. उद्या बघा, जर 200च्या आसपास भेटतो, तर 24,000च्या आसपास आपला प्रॉफिट आहे. तुम्हाला ओआय डेटा पण तिथं दिसेल, की 24,000च्या जवळ प्रॉफिट बुक करायला पाहिजे. तर तो आपोआप तुम्हाला, म्हणजे बाकी जास्त कन्फ्युजन तुम्हाला करायची गरज नाही राहत. तर तुम्हाला डायरेक्टली टार्गेट पण असेल. ते आपण पुढे बघूया. आता सध्या मला फक्त कॅल्क्युलेशन, एंट्री पॉईंट कॅल्क्युलेट करावर फोकस करायचा आहे. आता बघा, 22 तारखेच्या ट्रेंड ओळखायचा आहे. 21 तारखेला बसलो, गेट डेटावर क्लिक केलं. जसं हायचं कॅल्क्युलेशन केलं रेड कॅन्डलचा वापर करून, मार्केट वरती वरती दिसतंय. स्विंग इक्वल टू काय आलेलं आहे? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. स्विंग काय आलेला आहे? लो. जर लो असेल तर कॅन्डल कोणती वापराल? ग्रीन कॅन्डल वापरायची. यस, लो आहे, ग्रीन कॅन्डल. कसं कराल? आता तुम्ही इथं आहात, आपल्याला हाय पासून सेकंड कॅन्डल घ्यायची, बरोबर आहे? तर हायेस्ट या कॅन्डलला, तर या बघा, या सगळ्या डोजी आहेत, तुम्ही चेक करा. ओपन इक्वल टू लो दिसतोय का तुम्हाला? एकच मिनिट. येस, ओ एच एल चेक करायचं आहे. ओपन आणि लो वेगवेगळे आहेत. 570 567 म्हणजे फरक आहे. हेच बघा, सगळ्या डोजीत आहे, सगळ्या डोजीत. बोला, ही आहे का? ही डिसायसिव्ह आहे का? फर्स्ट डिसायसिव्ह भेटली आपल्याला. हाय पासून मी मागे जातोय, फर्स्ट भेटली आणि सेकंड भेटली. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं आहे. इंडिकेटर व्हॅल्यू काय? 24,522.23 ही व्हॅल्यू आहे. अगदी सिंपल प्रोसेस आहे, कोणतंही जास्त कन्फ्युजन नाही. तर 24,522.23 ही व्हॅल्यू, या व्हॅल्यूचं करायचं काय आपल्याला? 24,522.23, 24,522.23. फायदा काय होणार आहे? कॅल्क्युलेटरवर क्लिक केलं. आता बघा, ऑलरेडी मार्केटचा ट्रेंड कोणता चालू होता? अप चालू होता. जर तुम्ही 21 तारखेच्या लोकांचं सेंटिमेंट बघाल, तर मार्केट वरती वरती, मग लोक 25,000ला जाईल वगैरे वेगवेगळे टार्गेट बघतात. आपण मार्केटचा डेटा, मार्केटची प्राइस बघायची. मार्केट वरती जाईल तर आपण बाय करणार आहोत, नो डाऊट. आता आपल्याला 21 तारखेला बघत असाल तुम्ही, जेव्हा पण मार्केट खाली आलेले, आपण ट्रेड घेतलेला आहे, आपण बाईंग केलेले मार्केटमध्ये कॉलमध्ये. तो आपण इव्हन 21 तारखेचा चार्ट जर तुम्ही बघाल, तर तुम्हाला दिसेल बघा. येस, 21 तारीख. येस, बघा, आपण 10:45च्या दरम्यान आपण ट्रेड घेतोय, कॉल साईड लावतो आपण. कॉल 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 बाय करतो, मार्केट वरती जाईल. ओके, इंट्राडेला आपण घेतलं. पण मुद्दा काय, की दुसऱ्या दिवशी जे कालचं बघून आपण आज डिसिजन नाही, प्रॅक्टिकल डेटा पाहिजे. 24,522.23 आपण व्हॅल्यू टाकली. आपल्याला रात्रीच माहिती आहे, जर मार्केट वरून खाली आलं, मी बाय करायचा ऑपॉर्च्युनिटी बघेल, पण कधीपर्यंत? जोपर्यंत मार्केट 24,483च्या वरती असेल. जर इन केस 483 468 या प्राइसचा मार्केट खाली गेलो, तर मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे, बाय ऑन डीप, वरती जाऊन खाली येते, वरती जाऊन खाली, तर मी जेव्हा बाय करतोय, कॉल बाय करतो, तर ठीक आहे. पण जर 483 468 याचा खाली मार्केट गेलं, तर मात्र मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स होईल, मार्केटचा ट्रेंड डाऊन होईल. ही गोष्ट 21 तारखेला संध्याकाळी आपण कॅल्क्युलेट केली होती. तुम्हाला ग्रुपमध्ये पण आले असतील, प्रोसेस बघा. आणि इव्हन दो मी व्हॅल्यू दाखवून देतो 21 तारखेचं काय बघा. 21 तारखेचा डेटा आहे का आपल्याकडे?
आला आला ठीक. 21 ला बसलो होतो म्हणजे 22चं कॅल्क्युलेशन. येस. तर मार्केट इथे बघा 24,522. आता मार्केट इथून खाली येईल 522 आसपास. मार्केटने इथे एखादी डोजी कॅन्डल केली मी बाय केलं असतं, पण ओपनिंगलाच मार्केट डायरेक्टली सेलिंगच्या खाली गेलं. तर तुम्ही मला सांगायचं आहे, मी 22 तारखेला ट्रेड जर करायचं असेल तर मी डाऊन ट्रेंड कन्सिडर करेल का अप ट्रेंड कन्सिडर करेल? आता चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. म्हणजे असं काही नाही की ट्रेंड रिव्हर्स होईल तर तुमचा लॉस झाला नाही, कारण इंट्राडेला तुम्ही प्रॉफिट बुक केलेला आहे. मार्केट ओपनिंगला ट्रेंड रिव्हर्स करून टाकलं तर तुम्ही ऑलरेडी मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आहे. आता याच्यानंतर माझं स्ट्रक्चर जे मार्केटमध्ये बाईंग करायचा विचार होतो संपला. मार्केटमध्ये मी इथं ट्रेड करा, डायरेक्टली ट्रेड करू शकता. 22 तारखेला तुम्ही चेक करा, मार्केट कंटिन्युअसली डाऊन डाऊन गेला, आपण पुट बाय करतोय. इथून जेव्हा मार्केटने पुल बॅक केलेला आहे, आपण इथं पण ट्रेड घेतलाय 22 तारखेचा. यस. आता याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, की मार्केटमध्ये ही सगळी प्रोसेस चार्ट बनल्यानंतर आता आपल्याला प्रत्येकाला वाटेल की मार्केट चार्ट बनलाय, मार्केट खाली गेले तर आपण इकडे ट्रेड घेतला असता 24,468 ला, आणि मार्केट इथून भरपूर खाली 150 पर्यंत गेलेलं मार्केट, म्हणजे 200 पॉईंटची रॅली, 300 पॉईंटची रॅली आपल्याला आरामात मार्केटमध्ये आज भेटलेली बघा 2 दिवसात. इव्हन म्हणजे कालपासून 22 पासून फक्त 2 दिवसाचं मार्केट इथून एवढी रॅली तुम्हाला भेटते. हे आपल्या स्विंग मध्ये डिस्कस करतात नो डाऊट, पण माझ्या पहिले फोकस काय, तुम्ही ट्रेड घेतायत या पुलबॅक पॉइंटला तुम्ही अंडरस्टँड करा की मार्केट पुलबॅक कुठं करेल. आता आपण रात्री बसलो, ही लेवल होती, मार्केट खाली खाली आलं. मग मी बघा 10:15 नंतर 10:15 नंतर मार्केट ऑलरेडी बऱ्यापैकी खाली आलं. तर मला काय पाहिजे, मी काय करतो दिवसातून, रात्री आपण कॅल्क्युलेशन केलं, सकाळी ट्रेड करता आनंदच आहे, पण एक तर 9:30 नंतर किंवा 10:15 आपण काय करतोय, मार्केट ऑलरेडी खाली पडलंय ना, तर आता इथून एकही मार्केट कंटिन्यू मग कुठं ना कुठं पुलबॅक तर करणार आहे, मग कुठपर्यंत करेल. तर जेव्हा मार्केट खाली पडायचं स्टॉप झालं आणि डोजी कॅन्डल फॉर्मेशन करायला लागला, तर 10:15 नंतर मी एकदा काय केलं, लेवल अपडेट केला की बाबा मार्केट इथं आहे, आता इथून जर वरती येईल तर कुठपर्यंत येऊ शकतो, आपलं सेलिंग रेंज काय असेल. तर सेम प्रोसेस बघा, तुम्ही चेक करा पुलबॅक पॉईंट काय होता 22 तारखेचा. बघावं लागेल मला, आहे का माझ्याकडे डेटा, पण मी दाखवतो तुम्हाला, ग्रुपला तुम्हाला दाखवलं पण असेल ते. यस. येस, अपडेटेड लेवल बघा तुम्हाला दिसेल. पाठवलं होतं का? हा, इकडे टाकलेले तिथे अपडेट केलेलं नसेल, तर ठीक आहे, काय हरकत नाही. पण मार्केटमध्ये इथं बघा, इथून कंटिन्युअस खाली खाली, तर एकदा ही कॅन्डल डिसाइसिव्ह झाली बघा, ही आणि ही झाली. तर तुम्हाला या एरियामध्ये मार्केटमध्ये इथं जेव्हा आपण मार्केट येईल तेव्हा आपल्याला सेलिंग करायचं, रेंज असेल मी कॅल्क्युलेट केलेली दाखवतो एकदा. डिलीट झाले असेल मे बी माझ्याकडून, ठीक आहे. हा, तर सपोज आपल्याला करायचं तर कसं कराल 2 मिनिटात ते पण सांगतोय. आता मार्केटच्या ट्रेंड डाऊन आहे ओपन झाल्यावर, रात्री आपण ग्रीन कॅन्डल घेतली होती, मार्केट खाली ट्रेंड डाऊन आहे, मार्केट खाली खाली जात आहे. तर तुम्हाला इथून पुढे जर या लेवलमध्ये काही बदल करायचा आहे तर कॅन्डल कोणती वापराल ते मला सांगायचं, ग्रीन का रेड. डाऊन ट्रेंडला कॅन्डल कोणती वापरतायत? जर आपल्याला क्लिअर झालं की ट्रेंड डाऊन आहे, रेड कॅन्डल वापरायचे, मार्केट खाली खाली, लेवल अपडेट कसं करायचं उद्या मी डिटेलमध्ये सांगेल अजून परत. आतासाठी बघा की मार्केटने जो काही लो केलेला आहे तिथून डिसाइसिव्ह करायची ही फर्स्ट आणि सेकंड. या कॅन्डल मी जेव्हा खर्च ठेवतोय तो 24,471 व्हॅल्यू दिसते, 24,471. मी काय करेल, मार्केटमध्ये जर मला सेकंड ट्रेड चॉईस करायचा मार्केटचा, तर मी काय करतो, 24,471 मी टाकून दिलं, कॅल्क्युलेट केलं. अजून लेटेस्ट व्हॅल्यू 432 417 या एरियात आलं का मार्केटमध्ये सेलिंग होणार आहे. हे आपण कधी बोलतोय, जेव्हा मार्केट इथं आहे बघा, आणि इथून जेव्हा मार्केट रिव्हर्स झालं, हाय बघायचं आहे 447 झालेला आहे, 435 432 दरम्यान आपण मार्केटमध्ये येऊन दो. 22 तारखेला तुम्ही चेक कराल, तर जेव्हा मार्केट तिथं आलं तर आपण काय करत होतो, पुट बाय करत होतो. 21 नंतर 22 तारखेला बघा सकाळी 9:30 ला पण ट्रेड दिला, कारण की डायरेक्टली बाईंगचा आपलं मार्केट सेलिंग रेंजचा खाली आलं, आपण डायरेक्टली पुढे घेतलं, ही रॅली भेटली, पण पुलबॅक केला तर या एरियात पण आपलं ट्रेड भेटणार आहे. तर तुम्ही चेक करायचंय. सेकंड ट्रेड तुम्हाला बघा त्या दरम्यान परत भेटला असेल, 11 वाजून 11 मिनिटाच्या आसपास परत पुढे घेतोय आपण. का मार्केटमध्ये तेव्हा ट्रेड घेतोय 11 सव्वा 11च्या दरम्यान, कारण की मार्केट इथं आलेलं आहे 10 50 11, इथं मार्केट डोजी बनावं लागलं, हे पुलबॅक झाला मार्केट,
इथून मार्केट खाली जाईल. इंडिकेटर कडे दुर्लक्ष करायचे. इंडिकेटर कायम फसवणार आहे तुम्हाला. हे असे मध्ये मध्ये ट्रॅप येतील. जेव्हा मार्केट रॅली करेल तेव्हा असं वाटतं की खूप चांगलं आहे. बघा इथं ट्रॅप दिला. परत इकडं मार्केटने आज पण परत बाय दाखवलं. परत मार्केट खाली गेलं. परत बाय दाखवलं. ते इंडिकेटरवर ट्रेड जो करेल तो मार्केटमध्ये फसून जातो. हे सगळे ट्रॅप आपले अवॉइड होत आहेत. ते पुलबॅक एरिया आहेत. याला बघून तुम्ही इकडे बाय करत बसाल, मार्केटच्या रॅलीच्या अगेन्स्ट काम कराल आणि म्हणून लोक पॅनिक होतात. मला हे दाखवायचं कारण काय, फक्त तिथली एक व्हॅल्यू आपण पिक करतोय की पब्लिक साठी टॉप लॉस जे आहेत, पब्लिक जे टॉप लॉस लावणार आहे त्या टॉप लॉसला आपल्याला ट्रेड करायचा आहे. तिथून मार्केट खाली जाणार आहे. लोकांचा लॉस जो होईल तो तुम्हाला प्रॉफिट भेटणार आहे. इथं झिरो सम गेम आहे आणि त्याच प्रोसेसला आपण इथं डेव्हलप केलेली आहे आणि ती प्रोसेस आपल्याला करायची आहे. आणि या प्रकारे लाईव्ह मार्केटमध्ये बघ तुम्ही काम कराल, मग मार्केट खाली पडेल तर प्रॉफिट भेटणार आहे, त्याला काही वादच नाही आहे. ती कंटिन्युअस प्रोसेस आहे. याच्यात पण बघा मग ही हेजिंग कशी करायची वगैरे आपण पुढे बघणार आहोत. पण पहिला फोकस काय, की तुम्हाला मार्केटचा ट्रेंड कळायला पाहिजे. मार्केटमध्ये बघा ऑलमोस्ट इथं पण 11:50 आसपास बघा मी ऍडव्हान्स मध्ये ट्रेड दिला 10:40 आसपास आणि बोललो वेट फॉर रेंज, मार्केट रेंज मध्ये येईल तेव्हा ट्रेड करायचं. मी असेसमेंट केली होती. लगेच सांगितलं 10:50 ला, येस मार्केट इज इन अवर रेंज नाऊ, वी कॅन स्टार्ट ट्रेड. म्हणजे ट्रेड कधी घ्यायचा, 10:50 आसपास जेव्हा ट्रेड आला होता, म्हणजे मार्केट जसा इथं आला 10:50 या दरम्यान, तर आपण तेव्हा ट्रेड करतो. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला ती प्रोसेस असायला पाहिजे की मला ट्रेड आता करायचा आहे. आणि मार्केटमध्ये सांगायचा उद्देश काय, की मी हे टिप्स तुम्हाला दाखवत नाहीये. तुमच्याकडे ते कन्व्हिक्शन येणं गरजेचं आहे की मार्केटच्या ट्रेंड डाऊन आहे, सेल ऑन रॅली करायचंय. बोलणं सोपं आहे, कधी तुम्ही करू शकताय जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉपर मार्केटच्या अनालिसिस कळेल की मार्केट इथपर्यंत पुलबॅक करतो, मार्केट कधी बाईंग मध्ये जाणार. आता जर आपण ही व्हॅल्यू घेतली तर आपल्याकडे कॅल्क्युलेशन आहे, 509च्या वरती गेला तर मार्केटमध्ये अप ट्रेंड येणार आहे, तोपर्यंत मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे. जर हे मला माहिती आहे तर मग 435 450 तर 50 रुपयाची रिस्क घेऊन मी ट्रेड का नाही करणार. मी नक्कीच मग ट्रेड करू शकतोय आणि मग मला मार्केटमध्ये रॅली भेटणार आहे. तर ही प्रोसेस आहे. जसं आपण आता बसून उद्याची लेवल कॅल्क्युलेट केलेली आहे. स्विंग हाय येऊ द्या की लो येऊ द्या, रात्री बसून आपण स्विंग हाय आला असेल तर रेड कॅन्डल घेतो, लो आला असेल तर ग्रीन घेतो. सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये जर मार्केट बाईंगच्या वरती गेला तर मार्केटचा ट्रेंड अप राहील, सेलिंगच्या खाली ट्रेंड डाऊन राहील. म्हणजे मार्केटमध्ये आता स्विंग हाय आलेला आहे, याचा अर्थ उद्या मार्केट खालीच जाणार असं बोलत नाहीये. सेलिंग रेंज किंवा पुलबॅक केला तर मी ट्रेड घेणारच डाऊनचा. पण जर उद्या मार्केट या बाईंगच्या वरती क्लोज झाला तर मात्र मला मार्केटमध्ये अप ट्रेंड पण कन्सिडर करायचं. लेट डे मार्केट डिसाइड काय करायचंय, तुम्ही कमिट नाही करायचं. तुम्ही सिस्टमचे जे ट्रेड प्लॅन करतायत त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करायचं आहे. कधी पण लक्षात घ्यायचं, माझ्या ऑलवेज म्हणणं असतं, ट्रेड युअर, तुमचा जो प्लॅन असतो, प्लॅन युअर ट्रेड अँड देन ट्रेड युअर प्लॅन. तुम्ही ऑलवेज पहिले रात्री बसून आपण जे पहिले 15 मिनिटं सांगतोय त्याच्यात तुम्हाला प्लॅन करायचं. तुमच्या ट्रेडला प्लॅन केलं, पुलबॅक केला, मार्क केला, झोन केला, सगळं प्लॅन केलेलं आहे आणि हा प्लॅन उद्या एक्झिक्यूट करा. लाईव्ह मार्केटमध्ये जर तर किंतु परंतु विचार करत बसू नका. जेवढं विचार कराल तेवढं कन्फ्युज होणार आहे. तर प्लॅन युअर ट्रेड, देन जस्ट लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड युअर प्लॅन. त्याच्यात जे प्लॅनिंग केली त्याच्यात तुम्हाला डाऊट वगैरे क्वेश्चन घ्यायचं नाहीये. जर इथं आलेलं आहे त्या टायमाला तुम्हाला ट्रेड करणं आहे, तुम्हाला वाटेल अरे इथून एवढं खालून मार्केट एवढं वरती आलं, जसं लो केला होता जवळजवळ 134चा आणि मार्केट 300 150 पॉईंट मार्केट वरती आलं, म्हणजे मार्केट वरती गेलं तर हे होऊ शकतं ना. 50 पॉईंटची रिस्क घ्यावी लागेल. तुम्ही ती रिस्क नाही घेऊ शकले तर तुम्हाला रॅली नाही भेटणार. म्हणून तो प्लॅन, आता आपण इथं प्लॅनिंग केली, या ब्ल्यू झोन मध्ये आलं मी ट्रेड करणार, या प्लॅनला एक्झिक्यूट करायचं. जेव्हा मार्केट प्राइस देते तेव्हा लोक ट्रेड करत नाही आणि मग ट्रेड मिस झाल्याचं कंप्लेंट करतोय. तर ती प्लॅनिंग अंडरस्टँड करा. एका दिवसात होणार नाही, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस लागतील. पण ही प्रोसेस आता उद्यापासून आपल्याला कंटिन्यू करायची आहे. इन केस काही डाऊट असेल, काही शंका असेल ते विचारायचे, प्रश्न स्टार्ट करायचे आहेत. मी जस्ट रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि काही क्वेश्चन असतील तर नक्कीच विचारायचे. सर मार्केट वरती जातं तेव्हा आपण बाय नाही करत आहे. मार्केट हे हे वरती आपण कॉल किंवा पुट मध्ये आपण ते डिस्कस करूया माने सर. मार्केट वरती जाते तर हा वरती जाऊन खाली पडणार आहे ना, म्हणून आपण पुट बाय करतोय. पुट बाय म्हणजे मंदी करणं असतं साहेब. जर तुम्हाला ते माहित नसेल तर आपण ऑप्शनच्या बेसिक जेव्हा घेऊ तेव्हा त्याच्यात कव्हर होईल, चिंता करू नका. ओके, तर मी पहिले रेकॉर्डिंग स्टॉप करून घेतो. अजून काही क्वेश्चन असतील तर तुम्ही माईक अनम्यूट करून बोलू शकता. थँक्यू सो मच.